कथेचं नाव सैनिकाचा शेवटचा निरोप. स्वामी समर्थांची कृपा. एक तरुण सैनिक गावातून सैन्यात भरती झाला होता. घरच्यांना त्याचा प्रचंड अभिमान होता, पण आईच्या डोळ्यात नेहमी काळजी असे. काही महिन्यातच बातमी आली, मोठी लढाई झाली आहे, अनेक सैनिक हुतात्मा झाले. त्या गावात दुःखाचं सावट आलं. त्या सैनिकाची आई धाव घेत अक्कलकोटला गेली. ती स्वामी समर्थांच्या पायाशी पडून रडू लागली. स्वामी, माझा मुलगा परत येईल का, की मी त्याला पुन्हा कधीच बघणार नाही? स्वामी समर्थ काही क्षण डोळे मिटून बसले आणि म्हणाले, आई, तुझ्या मुलाचं आयुष्य संपलेलं नाही. त्याची सेवा अजून बाकी आहे. चिंता करू नकोस. काही दिवसांनी त्या सैनिकाचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं, आई, गोळी लागून मी बेशुद्ध पडलो होतो. माझ्याभोवती काळोख पसरला होता, पण अचानक एक साधू पांढऱ्या वस्त्रात दिसले आणि त्यांनी मला उठवलं. मी पुन्हा शुद्धीवर आलो आणि आता सुरक्षित आहे. आई, तो साधू स्वामी समर्थच होते का? आईचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. ती पुन्हा स्वामी समर्थांच्या